शहरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। जळगावमध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यशाळेमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचा सन्मान। जळगाव एमआयडीसीला D+ दर्जा मिळवून दिल्याबद्दल उद्योजकांकडून सन्मानपत्र देत गौरव। साताऱ्यामध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवाराची उच्च न्यायालयामध्ये धाव। कराड सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजप उमेदवार सागर शिवदास यांना 3 अपत्य असताना सुद्धा उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याचा आरोप। कुंभमेळ्यामधील रस्त्यांच्या गुणवत्तेवर आता मुंबई आयआयटीची नजर। नाशिक महापालिका आयआयटी मुंबईसोबत सामंजस्य करार करणार। शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणार। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेसाठी 600 धारकरी। भोरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून धारकरी लोहगडच्या दिशेनं मार्गस्थ। पुण्याच्या भोरमध्ये सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्यानं ज्येष्ठ महिलेची फसवणूक। 2.5 तोळ्यांचे दागिने लंपास। दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीमध्ये सुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही। जुन्या ठरावाचा दाखला देत मंदिर संस्थान भूमिकेवर ठाम। चुकून दानपेटीमध्ये वस्तू पडली म्हणून अनेक जण मौल्यवान वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करत होते, म्हणूनच ठराव केल्याचा दावा। बीडच्या घाटनांदूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारा। लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी। खासदार बजरंग सोनवणेंचा प्रस्ताव।